श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा दरुणविन्दफलाधरोष्ठा। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम्। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 25व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलं होतं आणि ह्या 25व्या अध्यायामध्ये अधिक मासातल्या व्रतांचं पालन केल्याने काय पुण्य प्राप्त होतं आणि अधिक मासाची निंदा केल्याने काय फलित प्राप्त होतात हे आपण बघितलं होतं। आणि त्यामध्ये वीरबाहू राजा, त्याची पत्नी यशोमती, त्यानंतर त्यांचा प्रधान मंड आणि त्याची पत्नी गुणवती यांच्या
कथेद्वारे आपण हे फलित बघितलेले आहे. आता तेथून पुढची कथा आपण बघणार आहोत. तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू म्हणे लक्ष्मी लागून, प्रिये तू सावध ठेवी मन, अधिक मास व्रतोद्यापन सांगतो संपूर्ण ऐकपा. पूर्वोक्त रीती अधिक मासी नित्य पूजावे पुरुषोत्तमासी, आणि व्रतपूर्ती व्हावयासे उद्यापन कीजिये. कृष्ण पक्षी चतुर्दशीस की नवमी किंवा अष्टमीस, दिनशुद्धी पाहून विशेष उद्यापन करावे. नित्यवत प्रभाती उठोन, शौच संमार्जन करून, दंत धावन पूर्वक स्नान यथाविधी आचरावे. मग शुद्ध वस्त्र नेसूनी, शुचिरभूतपणे गृही येऊनी, अन्य कथालाप सोडूनी, प्रक्षाळिजे हात पाय, त्यावरी आचमन करावे. संध्या देवार्चनादिक भावे, नित्यवत पूर्वहान्यक सारावे. अंतरी ध्यावे पुरुषोत्तमा, मग सदाचार संपन्न श्री कृष्ण भक्तिपरायण. ऐसे सदार 30 ब्राह्मण पाचारुनिया आणावे. किंवा इतुकी नसेल शक्ती, तरी स्ववित्तानुसार निरुती. 7 किंवा 5ची प्रीती पाचारावे सादर. मध्यान्ह समय होता प्राप्त, पूजा संभार घेऊनी समस्त. मंगलवाद्य गर्जना करीत, उत्सव बहुत मांडावा. चतुरस्र कीजे शुभ मंडप, वितान मालादिकी स्वरूप. ध्वज पताका उभारिजे अमूप, विपुल दीप लावावे. चतुर्दुबारी बांधावी तोरणे, तैसेचे मंगल घट ठेवणे. सभोवती पल्लव बांधणे, शोभा करणे सर्वथा. त्या मंडपामध्ये निर्मळ, पूजार्थ कल्पिले जे शुद्ध स्थळ. तेथे चतुरस्र किंवा वर्तुळ, गोमये मंडळ करूनिया. त्यावरी एक द्रोड प्रमाण, की तदर्ध किंवा तत्पावमान. यथाशक्ती पंचधान्यी पूर्ण, सर्वतो भद्र करावे. मग त्यावरी 4 दिशांस 4 ठेवावे अवर्ण कलश. हैम राजतकी ताम्र आशेष, किंवा मृण्मय असावे ते. वित असून शाठ्यान करावे, स्वशक्ती ते अनुसरावे. चतुर्व्यूह प्रीत्यर्थ भावे, ऐसे स्थापावे घटचार. मग त्या माझी भरोनी उदक, पंचपल्लव घालावे अनेक. आणि सद्वस्त्रे वेष्टुनी सुरेख, मुखी श्रीफळे ठेवावी. आणि त्या घटाठाई क्रमाने एक देवता स्थापावी जाण. संकर्षण वासुदेव प्रद्युम्न, तैसाच चौथा अनिरुद्ध. मग तो व्रतारंभे प्रथम, राधिके सह पुरुषोत्तम. परंज्योती परंधाम, कलशावरी स्थापिलासे. तो त्या कलशासह दोंकरी, आणूनी सर्वतो भद्रावरी. 4 कलशांच्या अभ्यंतरी, स्थापूनिया साचार. वेद वेदांग वेत्ता ब्राह्मण, मुख्य आचार्य करावा जाण. आणि जपा लागी महाविद्वान, 4 ब्राह्मण वरावे. तया लागी एकेका कारणे, 2 यावी वसने. मुद्रिकादिक करभूषणे, तीही अर्पिणे यथाशक्ती. आणि नाना वस्त्र भूषादिकेसी, अलंकारुनिया आचार्यासी. देह शुद्ध्यर्थ विधानेसी, प्रायश्चित्त आचरावे. तदनंतर स्वस्त्री सहित, बैसोनिया एकाग्रचित्त. पूर्वोक्त विधीने सात्यंत, भगवत पूजन करावे. पंचामृत स्नानपूर्वक, उपचार अर्पिजे सकळिक. भक्ष भोज्य लेह पेयादिक, नैवेद्य अनेक समर्पावे. आणि त्या 4 विप्रांकडून, चतुर्व्यूह जप कीजे जाण. 4 दिशांसी 4 महान, दीपक्रमाने उजळावे. तदनंतर नारिकेळे, आणि यथालब्ध अन्य फळे. तैशीच पंचरत्ने सोज्वळे, करसंपुटे घेऊन या. त्यात गंध पुष्पाक्षता नीर, घेऊन या मग सदार. जानु टेकूनि भूमीवर, अर्घ्य सादर समर्पावे. देव देव नमस्तुभ्यमिति,
मंत्रे अर्घ्य द्यावे प्रीती नंतर श्री भगवंता प्रती नमस्कार करावा. मग वाद्य गीत नर्तन स्तोत्र पाठ पुराण पठण आणि छत्रचामरादी संपूर्ण राजोपचार अर्पावे. मग पुष्पांजली समर्पूनी प्रार्थना कीजे हस्त जोडुनी राधा सहित कृष्णाचे मने ध्यान करीत साचार. रात्रौ करावे जागरण प्रभाती पुनश्च स्नान करून नित्य नियम सर्व सारून पूर्ववत पूजन करावे. मग भक्ती भावे यथा विधान नाम मंत्री करावे हवन. तदनंतर सारुनी तर्पण कीजे मार्जन यथोक्त. इतुके कृत्य झाल्यावरुती राधेसह भगवंता प्रती निराजयामी देवेशमिती मंत्रे आरती कीजिये. मग राधेसह पुरुषोत्तमासी ध्यावून या शुद्ध मानसी सुगंध पुष्पांजली तयासी सादर पूर्ण अर्पावा. आणि स्वस्त्रीसह भूमीवर कीजे साष्टांग नमस्कार. तदनंतर जोडूनी कर प्रार्थना सादर करावी. इतुका विधी झाल्यानंतर ब्राह्मणासी पूजूनी सादर सुवर्णासहित पूर्ण पात्र दान द्यावे यथाविधी. आणि सपत्निक आचार्य ब्राह्मणा पूजूनी द्यावी बहुदक्षिणा. वस्त्रे भूषणे अर्पूनी नाना तयांच्या मना तोषवावे. आणि कधी यावे गोप्रदान सुशीला गाय सुलक्षण बहुदुग्धवती अतितरुण चतुस्तनी सवस्त. ताम्रपृष्ठी निरोगी साजिरी न्यायार्जित पुष्ट शरीरी सुवर्ण शृंगी रौप्यफुरी वस्त्रालंकारी सुभूषित. ऐसी धेनू द्यावी एक ऋत्विज पूजावे सकळिक. वस्त्रे भूषणे देऊनी अनेक दक्षिणा द्यावी तयांसी. यथाशक्ती दाम्पत्या लागून वस्त्रभूषणादी की पूजून अष्टविध पदांचे दान यथाविधी कीजिये. आणि तिलपात्र घृतपात्र जलपात्र उपानह छत्र सोपस्कर शय्या पवित्र उणा वस्त्र कंबल रेशमी वस्त्र कृष्णाजिन कार्पास वस्त्र रजत सुवर्ण नाना रत्ने भक्ष्य भोज्यान्न तैशीच धान्ये सर्वहि. इत्यादी दाने यथाशक्ती भावेद यावी दंपतिया प्रती. श्रीमद भागवत दान प्रीती वैष्णव द्विजासी पै द्यावे. आपणा शक्ती असेल तरी विलंबन कीजे क्षणभरी. आयुष्य चंचल बुदबुदापरी हेची अंतरी विचारावे. श्रीमद भागवत साक्षात भगवत स्वरूप आहे अद्भुत. हे जे वैष्णव ब्राह्मणाप्रत दान देतात भक्तीने ते कोटिकुळासे उद्धरूनी अप्सरागणयुक्त विमानी अनायासे आरूढोनी जातात गोलोकालागुन. श्रीमद भागवत दाना समान इंद्रे आणिक नाही दान. याने साक्षात श्री भगवान राधा रमण तोषतो. सहस्रावधी कन्यादाने की वाजपेय शतकरणे की धान्यासहित क्षेत्रे देणे की तुळादाने शतावधी की महादाने अष्टविध की दान देणे चारी वेद. इत्यादिकची कर्मे विविध पुण्यफलद असती पै. ती भागवत दानाच्या षोडशांशाशी न तुळती जाण निश्चयेसी. तस्मात् मानवे बहुयत्नेसी भागवत दान कीजिये. आणि 30 दंपत्या कारणे भावे द्यावी अपूपदाने. तयाचा प्रकार कैसा करणे सांगतो ऐके समस्त. अडीच अडीच प्रस्थांचे विशेष कास्य संपुट घ्यावे 30. प्रत्येका माझी 33 अपूप सरस घालावे. त्या अपूपालागी प्रत्येकी छिद्रे असतील पैजतुकी. तितुके वर्ष सहस्रे सुखी दाते वैकुंठी वसतात. मग तेथूनी गोलोका ठाई जाऊनी सुखे वसत अक्षयी. जेथूनी पुनरावृत्ती नाही ज्योतिर्धाम सनातन जो. असो ऐशी अपूपदाने करावी वित्त 60 केवळ निर्धन असेल त्याने शक्तीप्रमाणे कीजिये. अडीच प्रस्थांचा संपुट एक त्यात 33 अपूप सुरेख घालून या विधिपूर्वक दान द्यावे एकासी. किंवा अपूप सामग्री समस्त अपक्वची घालून संपुटात श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ दान द्यावे यथाविधी. मग आमंत्रित दाम्पत्याला गुणी सुभोजन देतो म्हणून
पुरुषोत्तमाच्या सन्निधानी संकल्प झणी करावा आणि प्रार्थून या श्रीकृष्णासी भावे स्मरत शुद्ध मानसी त्या सर्वही द्विज दंपत्यासी हर्षे विधिवत पूजूनिया त्या ब्राह्मण रूपी श्रीहरी आणि स्त्री रूपी राधिका सुंदरी आहे ऐसे मानुनी अंतरी भोजन द्यावे उत्तम अपूप मोदक मांडे घीवर पोळ्या लाडू करंजा सुंदर जिलब्या उंडे मोतीचूर सांदणे आणि अनरसे शेवया बोटवे बासुंदी दूध पाक आणि क्षीर साधी पुऱ्या कडबू घारगे बुंदे इत्यादी अनेक पक्वान्ने साखर भातादी भात अनेक भजी शेंगोळी माशवटक अलावादी शाका रुचिक सांडगे फेण्या पापड पाटवड्या विविध बेसने मुद्रादिक रुचिक वरांने रायती मुरंबे अनेक पाने तैशीच नाना पंचामृते श्रीखंड लापशा नाना परी कढी सारे अनेक सांबारी लिंबू आर्द्रक कोशिंबिरी दूध दही घृतमंड आणि चोष्य पेय चरव्य पदार्थ नाना चटण्या लोणची बहुत द्राक्षादी फळे मुळे अद्भुत नाही गणित तयासी ऐसे पदार्थ नाना परी परिवेशुनिया पात्रांवरी प्रोक्षण करूनी पात्रे सारी प्रीती उदक सोडावे राधा कृष्णार्पण वस्तू म्हणून तया सांगावे भोजना लागून मग पाणी पल्लव जोडून मृदू वचने विनवावे स्वादु स्वादु हे पदार्थ आपणासाठी केले समस्त तरी आनंदे वैसोनी सुवस्थ तृप्तीपर्यंत भक्षावे ह्या सर्व सिद्ध पदार्थांतून रुचेल ते घ्यावे मागून अंतरीन कीजे अनमान विपुल संपूर्ण आहे पै तुम्ही अनुग्रह केला आजी धन्य झालो त्रैलोक्या माझे मम जन्माचे सार्थक सहजे झाले असे साचार ऐशी करून या प्रार्थना मग भोजनोत्तर त्या ब्राह्मणा यथाशक्ती देवुनी दक्षिणा तांबुले यावी सादर पूग ऐला लवंग कर्पूर जायपत्री जाती फळकेशर कस्तुरी कंकोळ सुधा खारीर आणि नागवल्ली दळे ऐसे सर्व पदार्थ मिळून उत्तम तांबूल होते जाण ते भगवंतासी प्रिय म्हणून ब्राह्मणा लागून अर्पावे ऐसे तांबूल द्विजाग्र्यासी जो का अर्पितो भक्ती भावेसी तो भोगूनी सर्व सौभाग्यासी अंती मोक्षास पावतो असो मग त्या विप्रांचे हाती मोदक द्यावे बहुप्रीती आणि यथाविधी तत्पत्नी प्रती द्यावी सौभाग्यवायने मग ग्राम सीमेपर्यंत व्हावे त्या दंपत्या ते बोळवावे तया वंदूनिया भावे परत यावे सदनासी मग पुरुषोत्तम सन्निधानी एकाग्र चित्ते वैसोनी मंत्रहीनेती मंत्रे करुनी जोडुनी पाणी प्रार्थावे आणि यस्य स्मृत्येति मंत्रेसी वंदूनिया पुरुषोत्तमासी न्यूनते सर्व संपूर्णतेसी पाववावे साचार मग सकळ भूता लागून यथा विभाग अन्न वाटून सर्व स्वजना सह आपण शेवटी भोजन करावे प्रिये हे उद्यापन तत्वता तुझ कथिले असे आता परे हे बुद्धेच केले असता पुढचे वर्तन सांगतो शेष दिनी प्रत्येक दिवशी प्रथम दिन स्थापित कलशी राधिके सह पुरुषोत्तमासी नित्यवतची पूजूनिया पुढे दर्श होता प्राप्त सर्व रात्र जागर करीत पुरुषोत्तम मूर्ती राधे सहित यथाविधी पूजूनिया अंती करावा नमस्कार मग आनंदे व्रतीये सदार त्या भगवन मूर्तीचे सादर विसर्जन करावे आणि त्या मूर्ती सह वर्तमान आचार्यासी द्यावे पीठदान आणि यथायोग्य अन्नदान स्वेच्छानुसार करावे जैशा कैशाही उपायेसी हे व्रत कीजे अधिक मासी वित्तानुसार भक्तिभावेसी विविध दाने कीजिये नारी अथवा नरजे कोण करीत मास व्रताचरण दुःख दारिद्र्य तया लागून प्राप्त नव्हे कदाच आणि तयांचे सर्व मनोरथ येथेचे पूर्ण होऊनी त्वरित अंती वैसोनी विमानात गोलोका जात निश्चये श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर षड्विंशतितमोऽध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु।
अशा तऱ्हेने आपण 26व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे. या 26व्या अध्यायामध्ये आपल्याला आपण आचरण करत आलेल्या संपूर्ण महिन्याभराच्या व्रताचं उद्यापन कसं करावं याबाबतची माहिती या 26व्या अध्यायात आपल्याला मिळते. आणि तीच कथा विष्णू देवी लक्ष्मीला सांगत आहे. तर हे कसं उद्यापन आपण करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो याबद्दलची माहिती आपल्याला या 26व्या अध्यायात आज पठण करायला किंवा श्रवण करायला मिळाली आहे. पापहर्ता महाविष्णू देवी महालक्ष्मीला काय म्हणताय की मी आता या अधिक मास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगणार आहे. मग संपूर्ण अधिक मासामध्ये व्रतकर्त्याने पुरुषोत्तम श्रीकृष्ण आणि राधा यांची रोज पूजा करावी. कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशीस शक्यतो उद्यापन करावे. म्हणजे हे व्रत उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे? कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीस म्हणजे अमावास्येच्या एक दिवस अलीकडे. चतुर्दशी पर्यंत आपण आपलं नेहमीचं जे काही व्रताचरण असेल, जे काही नियम असतील त्या नियमांनी, त्या व्रताने रोजचं व्रत आचरण करणे, रोजचं दान देणे असं कर्म चतुर्दशी कृष्ण पक्षातल्या चतुर्दशी पर्यंत करायचं आहे. आणि बरोबर कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला या अधिक मासातल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि जर समजा काही अडचणीमुळे आपल्याला चतुर्दशी तिथी साध्य होत नाही, मग अशा वेळेला काय करायचंय तर कृष्ण पक्षातली अष्टमी किंवा नवमी तिथी घ्यावी. याचा विचार आपण 15 दिवस झाल्यानंतरच करावा. कारण की अष्टमी किंवा नवमी ही चतुर्दशीच्या अगोदर येत असते. आणि म्हणून जर समजा आपल्याला चतुर्दशीला काही अडचण येत असेल, जर आपल्याला चतुर्दशीच्या दिवशी हे उद्यापन करणे शक्य नसेल, तर मग आपण अष्टमी किंवा नवमी ह्या दिवशी ह्या व्रताचं उद्यापन करू शकतो. आता इथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट अशी, तुम्ही म्हणाल की गुरुजी आता समजा आम्हाला चतुर्दशी सापडत नाही, मग आम्ही अष्टमीला किंवा नवमीला उद्यापन केलेलं आहे, मग आता उद्यापन झाल्यानंतर ही व्रत चालू ठेवायचंय की थांबवायचंय? जर थांबवायचं असेल तर मग आपण काय म्हणत आलोय की महिनाभराचं व्रत, मग ते कसं साध्य होईल? महिना तर पूर्ण होणार नाही. तुमच्या मनातली शंका अगदी बरोबर आहे. भगवान महाविष्णू त्याच्याबद्दल देखील उत्तर आपल्याला देता आहे. ते काय सांगताय की अशा नवमी नंतर अष्टमी नवमीच्या दिवशी समजा तुम्ही उद्यापन केलं तरी देखील त्याच्यानंतर अमावस्या तिथी येईतोपर्यंत तिथे आपण स्थापन केलेल्या राधा पुरुषोत्तमाच्या मूर्तीचं किंवा त्यांच्या कलशाचं हे पूजन मात्र आपण रोज करायचं आहे. त्यानंतर जे काही स्नानाचं व्रत घेतलं असेल, दानाचं व्रत घेतलं असेल किंवा उपवासाचं व्रत आपण घेतलं असेल, जे काही नियम आपण घेतले असतील महिन्याच्या सुरुवातीला, ते महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे अमावास्येपर्यंत आपल्याला करायचे आहेत. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी उद्यापन झालं म्हणजे आपलं व्रत संपलं, नियम वगैरे सोडायचे असं काहीही करायचं नाही. अमावास्येपर्यंत हे व्रत किंवा हे नियम आपल्याला पाळायचेच आहेत. उद्यापनाच्या दिवशी आपली सकाळची नित्यविधी जे काही आहे ते सर्व लवकर आवरावे, शुद्धी कर्म उरकून घ्यावी, आपण स्वतः शुद्ध व्हावं, उत्तम स्नान करावं. त्या दिवशी कमीत कमी 30 मेहूण आपल्या घरी आपण भोजनासाठी आमंत्रित करायची आहेत. परंतु समजा ही 30 मेहूण बोलावणे आपणाला शक्य नसेल, आपल्या आर्थिक परिस्थितीत जर त्या गोष्टी बसत नसतील, तर मग मात्र त्याला पर्याय सांगितलेला आहे. ते 7 जोडपे असावे. 7ही शक्य नाही, 5 जोडपे असावे. कमीत कमी 5 मेहूण तरी आपल्या घरी जेवायला आले पाहिजे. आणि काही ठिकाणी तर जसं ज्या पद्धतीने आपण 33 अनारसे किंवा 33 बदाम 33 पद्धतीत किंवा 33 संख्येत दान द्यायची पद्धत असते, वाण द्यायची पद्धत असते, त्याच अनुषंगाने 33 जोडपे देखील बोलवले जातात.
33 जोडप्यांना देखील भोजन दिलं जात असतं. परंतु हे सर्व आपला खर्च कशा पद्धतीने होतोय याला अनुसरून असावं. आणि म्हणून कमीत कमी 5 मेहुण आपण त्या दिवशी जेवणासाठी बोलवले पाहिजे. त्यानंतर एक मोठा मंडप आपण आपल्या दारासमोर घालायचा आहे. समजा आपल्याला दारासमोर मंडप घालणं शक्य नसेल तर एखादं मंगल कार्य हे आपण या कार्यासाठी निवडायचं आहे. आणि मग तिथे मंगल वाद्ये वाजवली गेली पाहिजे. तिथे आपण सडा संमार्जन केलं पाहिजे, रांगोळी काढल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव आपण केला पाहिजे. माळा लावणे, पताका लावणे, तोरणे लावणे, दरवाजे सजविणे, रांगोळ्या काढणे, आंब्याची पानं किंवा आंब्याचे डहाळे आपल्या घराच्या म्हणा किंवा त्या मंगल कार्याच्या चारी बाजूने बांधणे, फुलांच्या रांगोळ्या आजकाल काढल्या जातात. तर त्या फुलांच्या रांगोळ्या जर शक्य झाल्या तर त्या फुलांच्या रांगोळ्या आपण मांडायच्या आहेत किंवा पुष्पांची यथायोग्य रचना अशा पद्धतीने आपण करायची आहे. अशा तऱ्हेने ती संपूर्ण जागा आपण सुशोभित करायची आहे. सर्वत्र आपण दिवे लावायचे आहेत आणि मग उत्तम प्रशस्त स्वच्छ जागी शेण गोमूत्राने आपण सारवून घ्यायची आहे. आणि मग पूजेच्या ठिकाणी आपण काय करायचंय, शेण गोमूत्रने ती जागा स्वच्छ सारवून घ्यायची आहे, स्वच्छ करायची आहे. पूजेच्या ठिकाणी देखील आपण चांगली रांगोळी काढायची आहे. आणि मग ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत बरोबर तिथे आपल्या समोर मध्यभागी सर्वतोभद्र नावाचं मंडल हे आपण मांडायचं आहे. मग हे मंडल शक्यतो 5 धान्यांनी मांडलं जात असतं किंवा तांदूळाला 5 प्रकारचे रंग लावून मग ते मांडलं जात असतं. अशा तऱ्हेने ते सर्वतोभद्र मंडळ आपण मांडायचं आहे. त्यावर 4ही दिशेंना मंगल कलश स्थापन करायचे आहे. मग हे कलश कसले असले पाहिजे, मग ते सोन्याचे असलेले चालतील, चांदीचे असलेले चालतील, तांब्याचे असलेले चालतील किंवा मातीचे असले तरीही चालतील. असं कुठल्याही प्रकारचे घट म्हणजे कलश आपण निवडायचे जे आपल्याला शक्य असतील. ते कलश घ्यायचे आणि त्या मंडळावरती आपण 4ही दिशेंना स्थापन करायचे आहे. त्यामध्ये पाणी भरायचं आहे. हे पाणी शक्यतो अर्ध भरलं पाहिजे. तो कलश पाण्याने अर्धा भरून घ्यायचा आहे. त्यावरती आम्रपल्लव म्हणजे आंब्याची पानं म्हणा किंवा आंब्याची डहाळी म्हणा हे त्या कलशावर आपल्याला ठेवायचे आहे. एका नवीन वस्त्राने किंवा ब्लाउज पीसने म्हणा शक्यतो तो कलश आपण वेष्टन करून घ्यायचा आहे. आणि मग त्या घटावरती नारळ मांडायचे आहे. मग प्रत्येक घटाशी म्हणजे प्रत्येक कलशावरती आपण काय करायचंय तर संकर्षण नावाची देवता ही एका कलशावरती आपल्याला स्थापन करायची आहे. म्हणजे 4 कलश आपण 4 दिशेला मांडले बरोबर. समजा पूर्वेचा कलश आहे, त्या पूर्वेच्या कलशावरती संकर्षण नावाच्या देवतेला आपण आवाहन करायचं आहे आणि तिचं स्थापन पूजन तिथे करायचं आहे. मग दक्षिणेच्या कलशावरती आपण वासुदेवाचं आवाहन करायचं आहे, त्याचं त्या कलशावरती स्थापन पूजन करायचं आहे. मग पश्चिमेच्या कलशावरती आपण प्रद्युम्नाचं आवाहन करायचं आहे आणि त्या प्रद्युम्नाची स्थापना पूजना आपल्याला पश्चिम दिशेच्या कलशावरती करायची आहे. उत्तर दिशेच्या कलशावरती आपल्याला अनिरुद्ध नावाची देवता जी आहे तिचं आवाहन करायचं आहे आणि त्या उत्तर दिशेच्या कलशावरती या अनिरुद्धाची स्थापना आपल्याला करायची आहे. त्याचं पूजन आपल्याला तिथे करायचं आहे. मग ही स्थापना आपण कशी करू शकतो तर ह्या 4ही देवतांच्या म्हणजे कोणकोणत्या तर त्याच्यामध्ये संकर्षण असेल, वासुदेव आहे, प्रद्युम्न आहे आणि अनिरुद्ध आहे. या 4हींच्या सोन्याच्या प्रतिमा किंवा टाक आपण बनवायचे आहे आणि मग ते तिथे आपल्याला स्थापन करायचे आहेत. यांना चतुर्व्यूह असं म्हटलं जातं. नंतर प्रथम मध्यभागी काय करायचंय तर तिथेही एक कळश आपल्याला मांडायचा आहे. त्या कलशावर पूर्ण पात्र आपल्याला भरायचं आहे. म्हणजे देवाचं ताट जे असतं तामण हे तांदळाने भरून घ्यावं आणि त्या मधल्या कलशावरती मध्ये एक कलश मांडायचा आहे. त्याला देखील पाणी भरायचंय, आंब्याची डहाळी ठेवायची, वस्त्र वेष्टन करायचंय आणि मग तामण त्यावरती ठेवून त्यामध्ये आपल्याला मुरलीधर श्रीकृष्णाची
पुरुषोत्तम म्हणून त्याची स्थापना त्या कलशावरती आपल्याला करायची आहे. आणि मग ही सर्व स्थापना आपल्याला कुठे करायची आहे, तर ते जे सर्वतोभद्रमंडल आपण मांडलेलं आहे त्यावरती ह्या पाचही कलशांची स्थापना आपल्याला करायची असते. मग हे विधी करून घेण्यासाठी एक तंत्रकुशल व मंत्रवेत्ता ब्राह्मण विद्वान व्यक्ती आपल्याला आवश्यकता असणार आहे. आणि मग अशा तंत्रकुशल व मंत्रवेत्ता ब्राह्मण जे आहे त्यांना आपण आमंत्रण दिलं पाहिजे. त्यांना आपल्या घरी त्यांना बोलवलं पाहिजे. आधीपासून जर त्यांना तुम्ही निमंत्रण देऊन ठेवलं तर त्यांना त्यांच्या वेळेचं नियोजन आपल्या वेळेचं नियोजन करून त्या ठिकाणी येता येत असतं. आणि मग त्यांना बोलवून त्यांची पाद्यार्घ्याने पूजा करून मधुपर्काने पूजा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडल वगैरे मांडून याच्यावरती हे पाचही कलश आपण स्थापना करू शकतो. बरं, त्यांच्या जोडीला अजून 4 ब्राह्मणांचं नियोजन आपल्याला करायचं असतं. मग हे 4ही ब्राह्मण काय करतात, हे 4ही ब्राह्मण येऊन 4ही दिशेला बसून संकर्षण आहे, वासुदेव आहे, प्रद्युम्न आहे आणि अनिरुद्ध आहे या 4ही देवतांच्या नामाचे ते जप करत असतात. आणि म्हणून त्यांना देखील आपल्याला आमंत्रण करायचं असतं. या 4ही ब्राह्मणांना आपण 2-2 वस्त्र अर्पण करायची असतात. एक वस्त्र जे असतं त्यांना लगेच तेथे नेसून बसायचं असतं आणि मग जप करायचा असतो. आणि दुसरं वस्त्र हे त्यांच्यासाठी म्हणून आपण दिलेलं असतं. म्हणून 2 वस्त्र आपण त्यांना द्यायला पाहिजे. जर आपल्याला शक्य असेल तर आपण सोन्याची अंगठी त्यांना देऊ शकतो, ते दिली पाहिजे. आणि मग आचार्य पुरोहित जे आहे म्हणजे मुख्य गुरुजी जे आहेत ज्यांना आपण आपल्या या कार्यासाठी उद्यापनासाठी निमंत्रित केलेलं आहे त्यांना नाना प्रकारचे अनेक वस्त्र आपण दान दिले पाहिजे, भूषण दिली पाहिजे. आता भूषण म्हणजे आभूषण, जसे अलंकार आपण आपल्या अंगावरती धारण करत असतो तसं त्यांना देखील आपल्याला आभूषण द्यायचे असतात किंवा सोन्याची अंगठी देखील आपण त्यांना देऊ शकत असतो. आणि मग काय करायचं आहे, मग हे सर्व कार्य आपल्याला आपलं उद्यापनाची पूजा संपन्न झाल्यानंतर करायची आहे. पण पूजा संपन्न करत असताना यजमानांनी स्वतःच्या पत्नीसह तेथे व्यवस्थित शांत चित्ताने एकाग्र मनाने बसून गुरुजी ज्या पद्धतीने आपल्याकडनं विधी करून घेत आहेत, उद्यापन करून घेत आहेत त्याच पद्धतीने आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्यापन पूर्ण करायचं आहे. आणि उद्यापनाची समाप्तीच्या वेळेला आपल्याला नैवेद्य लागणार असतो. मग तो नैवेद्य कसा असावा, त्याच्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असावीत. मग काही खाण्यासारखी असावी म्हणजे दाताने चावून खाण्यासारखी असावी, काही पिण्यासारखी असावी, काही चाटण जे असतं त्या पद्धतीची असावी. अशा तऱ्हेची विविध खाद्यपदार्थ आपण त्याच्यात करू शकत असतो. मग तुम्ही 2-3 प्रकारच्या भाज्या असतील, 2-3 प्रकारच्या रस्सा भाज्या असतील, कढी असेल, ताक असेल, बासुंदी असेल, खीर असेल, पुऱ्या असतील, पोळी असेल, चटणी, कोशिंबीर असेल, पंचामृत असेल इत्यादी नाना तऱ्हेचे पदार्थ हे आपण तयार करायचे असतात. आणि त्यांचा नैवेद्य हा त्या पुरुषोत्तमाला आणि राधिकेला आपल्याला दाखवायचा असतो. अशा तऱ्हेने संपूर्ण विधिवत पूजन करून हा नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचा असतो. तोपर्यंत ही बाकीची जी गुरुजी मंडळी आपण 4 जण जप करण्यासाठी बोलवलेली आहे ती या संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांच्या नावाचा 108 वेळेस जप करत असतात. आणि मग त्यांचा जप करून झाल्यानंतर त्या मंडलाच्या 4ही दिशेला आपण समई प्रज्वलित करायची असते किंवा आपण दिवा प्रज्वलित करून ठेवू शकत असतो. मग अशा तऱ्हेने पूजा संपल्यानंतर देवाची आरती आपण करायची असते. त्यानंतर देवांची गीतं आपण म्हणायची असतात. देवासमोर नृत्य आपण सादर करायचं असतं, कीर्तन आदी करायचं असतं. अशा तऱ्हेची ही कार्य आपण रात्रभर जागरण करून अतिशय उत्साहाने पूर्ण करायचे असतात. मग अशा तऱ्हेने हे सर्व उद्यापन आपलं करून झालं की मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा आपली जी काही प्रातः आह्निक वगैरे आहेत ती सर्व आपण व्यवस्थितरित्या पार पाडायची आहेत. पुन्हा नाममंत्राने आपण देवांचं हवन करायचं आहे, तर्पण करायचं आहे, मार्जन करायचं आहे आणि राधाकृष्णाची मंत्रयुक्त आरती आपण करायची असते.
त्या दोघांना यजमानांनी प्रदक्षिणा घालायची असते. नंतर ब्राह्मणाला सुवर्णदान म्हणजे सोन्याचं दान, जे अंगठी स्वरूपात मी तुम्हाला सांगितलं ते सोन्याचं दान आपण करायचं असतं. ते देवांचं पूर्ण पात्र हे आपण गुरुजींना दान करायचं असतं. वर उल्लेख केलेली दाने, जी दानं आपण या पहिले बघितलेली आहेत, ती सर्व दानं आपल्याला गुरुजींना अर्पण करायची असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी गो प्रदान करायचं आहे. त्यानंतर इतर ऋत्विजांना दक्षिणा द्यायची आहे, दान द्यायचं आहे. जे दाम्पत्य आपण भोजनासाठी बोलवलेलं आहे त्यांना देखील पूर्वनियोजित दाने हे भोजनोत्तर द्यायचे आहे. विशेषतः भागवत पुराणाचा ग्रंथ हा वैष्णव ब्राह्मण जे आहेत त्यांना आपण दान करायचा असतो. त्याने श्रीकृष्ण हा अतिशय संतुष्ट होत असतो. 30 दाम्पत्यांना अनारशांचं वाण आपण दान करायचं असतं. दान कसं करायचंय हे मी तुम्हाला पूर्वी सांगितलंय की डबा घ्यावा, डब्यामध्ये 33 अनारसे ठेवावे, त्याला झाकण लावावं, त्याला वस्त्र गुंडाळावं आणि ते सुदगुंडीने गुंडाळून आणि मग त्याचं दान आपल्याला त्यांना करायचं आहे. मग हे जर 30 मेहुण आपण सांगितले तर 30 मेहुणांना, 7 सांगितले तर 7 मेहुणांना आणि 5 सांगितले असतील तर 5 मेहुणांना आपण हे दान द्यायचं आहे. त्या अनारशांना जेवढी छिद्र असतील तेवढे 1000 वर्षे जो हे दान देणार आहे तो स्वर्गात राहत असतो. तोपर्यंत त्याला पृथ्वीवरती जन्म घेण्याची गरजच नसते. अनारशांना जी बारीक बारीक छिद्र असतात अशी जेवढी जास्त असतील तेवढे 1000 वर्ष अनारसे दान देणारा व्यक्ती हा स्वर्गात राहत असतो. त्याला पृथ्वीवरती जन्म घेण्याची आवश्यकताच उरत नसते. म्हणून अनारसे आपण ह्या अधिक महिन्यामध्ये दान देत असतो. आणि समजा ज्यांना अनारसे देणं शक्य नाही मग असे काय करू शकतात की त्याच्यासाठी जे आवश्यक असणारं पीठ आहे त्या पीठाच्या जोडीला साखर आहे, गुळ आहे, तूप आहे, अशा वस्तू त्या दाम्पत्यांचं पाद्य पूजन करून, मधुपर्क पूजन करून, यथेच्छ भोजन त्यांना देऊन आणि मग त्यानंतर आपण त्यांना हे दान करू शकत असतो. त्यानंतर त्या दाम्पत्यांना आपण दक्षिणा द्यायची असते, नमस्कार करायचा असतो, त्यांचे आभार मानायचे असतात आणि त्यांच्यासाठी आपण तांबूल दिलं पाहिजे. आणि मग तांबूल देऊन झालं की मग त्यांना आपण निरोप द्यायचा असतो. मग हा निरोप कसा द्यायचा असतो? पूर्वीच्या काळी शक्यतोवर गावाच्या सीमेपर्यंत आपण जात असायचो, कारण ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गावात राहणारी होती आणि तिथून ती आपल्याकडे येत असायची. आजकाल शहरातली मंडळी आपण बोलवतो, मग कमीत कमी आपल्या दारापर्यंत किंवा खाली उतरून आपल्या इमारतीच्या गेट पर्यंत आपण जाऊ शकतो आणि मग तिथे जाऊन त्यांना आपण निरोप द्यायचा असतो. मग अशा तऱ्हेने घरी पूजा केलेल्या पुरुषोत्तमाची आपण मग प्रार्थना करायची असते. एकदा का यांना निरोप दिला, गुरुजी मंडळी गेले, ही दंपती जोडी मेहुण हे गेले की मग पुन्हा आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी यायचंय. समजा आपण घरात पूजा करत असू तर पुन्हा तिथे यायचं आहे, तिथे बसायचं आहे, देवाजवळ बसून हात जोडून प्रार्थना करायची. यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमच्युतम, असा श्लोक म्हणायचा आहे. यथा मिलित द्रव्यांनी मी जी काही तुमची पूजा केली आहे तिचा स्वीकार आपण करावा, अशी त्या पुरुषोत्तमाची, त्या राधेची आपण प्रार्थना करायची आहे. आणि मग ही प्रार्थना झाल्यानंतर स्वजनांसह आपण भोजन करायचं आहे. त्या मूर्तींवर समंत्रक अक्षता वाहून त्या मूर्ती अन्यत्र ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि किंवा पूजा सांगणाऱ्या गुरुजींना त्या मूर्तींचं आपण दान करायचं आहे. विधीपूर्वक त्यांना ती समर्पण करायची आहे. महिन्याच्या मध्ये समजा तुम्ही अष्टमी, नवमी वगैरे तिथीला जर उद्यापन केलं तर त्या अष्टमी नवमी नंतर मी सांगितल्याप्रमाणे अमावास्येपर्यंत हा जो कलश आपण मांडलेला असू या कलशाचं पूजन आपण अमावास्येपर्यंत करायचं आहे. आणि मग अमावास्येच्या दिवशी त्यांच्यावर अक्षता टाकून मग ते तुम्ही विसर्जन करू शकता किंवा जे आपले मुख्य गुरुजी आपल्याकडे आले होते त्या मुख्य गुरुजींसाठी देखील आपण हे दान करू शकत असतात. पुरुषोत्तमाची सर्वोपचारपूर्वक पूजा त्या दिवशी करायची. कोणत्या दिवशी? अमावास्येच्या दिवशी. आणि मग तिचं विसर्जन करायचंय. त्या गुरुजींना आपण ही गोष्ट दान द्यायची आहे. यथाशक्ती जसं आपल्याला शक्य असेल तसं ब्राह्मणांना बोलून मग आपण त्यांना भोजन देऊ शकतो, दक्षिणा वगैरे देऊ शकतो. अशा पद्धतीने व्रताचं उद्यापन हे आपण अशा तऱ्हेने करू शकतो.
बरीचशी मंडळी मग म्हणतात की गुरुजी तुम्ही एवढं सगळं आम्हाला पारायण वाचून सांगितलेलं आहे, महिनाभर तुम्ही पारायण करत आहात, आमच्याकडे उद्यापनासाठी तुम्हीच या. अवश्य, का नाही, मला तर आवडणारच आहे, पण तसा संपर्क अगोदर झाला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला ते नियोजन करता येत असतं. मग अशा तऱ्हेचं व्रत आणि व्रताचं उद्यापन कसं करावं हे आपण या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. हीच कथा महाविष्णू देवी महालक्ष्मीला सांगतात. ते पुढे काय म्हणताय की हे देवी, हे महालक्ष्मी, जे हे व्रत यथाशक्ती करतील त्यांना संकट, दारिद्र्य, रोग इत्यादींची बाधा न होता त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होणार आहे आणि ऐहिक सुख भोगून ते गोलोकामध्ये चिरकाल निवास करण्यासाठी जाणार आहेत. जे कोणी अशा तऱ्हेने महिनाभर व्रत आचरण करतील, त्याचं उद्यापन अशा सांगितलेल्या विधीनुसार करतील, दान देतील, दक्षिणा देतील, अशा सर्वांचं सर्वतोपरी कल्याण होणार आहे. कुठल्याही प्रकारची संकट त्यांच्या मार्गात येणार नाही, कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य त्यांच्या घरी येणार नाही, कुठल्याही प्रकारचे रोग त्यांना कधीही होणार नाही. सर्वतोपरी कल्याण होईल आणि शेवटी ते परमपदास म्हणजे मोक्षपदास प्राप्त करतील. अशा तऱ्हेची कथा किंवा अशा तऱ्हेचं वाक्य हे भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. हाच संवाद वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत आहे. अशा तऱ्हेने उद्यापनाचं महत्व आणि उद्यापन कसं करावं हा कथाभाग आपण या 26व्या अध्यायामध्ये बघितलेला आहे. आता आपल्याला उद्याचं व्रतविशेष काय आहे आणि दान विशेष काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. उद्याची देवता ही विश्वतोमुख अशा नावाची असणार आहे. उद्या आपल्याला शिंगाड्याचं पीठ जे म्हणतात किंवा शिंगाड्याचे दाणे जे असतात त्याचं दान आपल्याला करायचं आहे. ते कशा स्वरूपात करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किती स्वरूपात करायचं आहे तर आपली इच्छा, ज्या पद्धतीने किंवा जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढ्या प्रमाणात आपण या शिंगाड्याचं दान अवश्य करायचं आहे. मग व्रतविशेष काय आहे, या अधिक महिन्यामध्ये ज्या वेळेला पौर्णिमा तिथी येणार आहे त्या पौर्णिमेला आपल्या इष्टदेवतेची आणि पुरुषोत्तमाची पूजा करायची आहे. ही पूजा संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांना आपल्या घरी आमंत्रण द्यायचं आहे. ते आल्यानंतर त्यांना अन्न आणि वस्त्र ही दान द्यायची आहे. जर समजा आपल्याला शक्य असेल तर आपण सुवर्ण म्हणजे सोनं देऊ शकतात आणि भूमी देखील दान देऊ शकतात. अशा तऱ्हेचं एक व्रत आपण या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी आचरण करायचं आहे. असं उद्याचं व्रत विशेष आणि दान विशेष, शिंगाड्याचं पीठ आपल्याला दान करायचं आहे हे आपण बघितलं आहे. उद्या पुन्हा आपली भेट होणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांची आज्ञा घेतो. नमस्कार.